नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांची लाज वाटते। संदर्भ शिवसेनेचे क्रांती चौकात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन। कलंकित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केली मागणी। तर चंपा चौक ते जालना रस्त्यावरती टोटल स्टेशन मोजणी सुरू। नगर भूमापन व मनपा नगर रचना विभागाकडून कडक बंदोबस्तात सर्वे। आता बघूया सविस्तर बातम्या। महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते अशी घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी क्रांती चौकात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। आपल्या वचाळ वक्तव्यामुळे महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सरकारमधील काही मंत्र्यांच्या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरामध्ये जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात आलं। सदर आंदोलनामध्ये मराठी चित्रपट ही अशी बनवाबनवीच्या चित्रपटासारखं पोस्टर अंबादास दानवे यांनी हातात घेतला होता। या पोस्टरवरती निर्माता, दिग्दर्शक आणि संवादक, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दर्शवण्यात आलं होतं। तर कलाकार म्हणून संजय नोटवाले, रम्मीराव ढेकळे, योगेश डान्सबारवाले, गुलाबी महाजन व अघोरी जादूवाले असं नाव देण्यात आलं होतं। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्त्यांच्या माळा गळ्यात घालून मंत्र्यांच्या विरोधात उपरोधक निषेध व्यक्त केला। किसान सेना जिल्हा प्रमुख नानासाहेब पळसकर हे शेतकऱ्यांचा आसूड घेऊन आले होते। मंत्री योगेश कदम यांच्या विरोधात डान्स बारचं प्रतिकात्मक पथनाट्य सादर करण्यात आलं। नकली नोटा यावेळी उधळण्यात आल्या। मला लाज वाटते नावाचं पथनाट्य सादर करून महाराष्ट्राची या कलंकित मंत्र्यांमुळे झालेल्या बदनामी यावेळी दाखवण्यात आली आहे। संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओवरती उपरोधिक पथनाट्यात सादरीकरण करून सिगारेट पिण्याचं प्रात्यक्षिक दाखवून मंत्री संजय शिरसाट यांच्या अप्रत्यक्ष टोला लगावलाय। या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख विजय साळवे, अनिल चोरडिया, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, महानगर प्रमुख राजू वैद्य, माजी आमदार उदयसिंग राजपूत, किसान सेना जिल्हा प्रमुख नानासाहेब पळसकर, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, दत्ता गोरडे, अशोक शिंदे, विजय वाघमारे, लक्ष्मण भाऊ सांगळे, राजू इंगळे, किशोर कच्छवाहा, गिरजाराम हळणोर, अरविंद धिवर, विठ्ठल बदर पाटील, अविनाश पाटील, बाबासाहेब डांगे, तालुका प्रमुख मनोज पेरे, सोमनाथ करपे, सुभाष कानडे, विष्णू जाधव, आनंद भालेकर, सचिन वाणी, शंकर ठोंबरे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे पाटील, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, गोपाल कुलकर्णी, शहर संघटक सचिन तायडे, मनोज गायके, बाळासाहेब कारले, विशाल खंडागळे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता औलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दाता, राखी परदेशी, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना भसाटे, अरुणा भाटी, शहर संघटक भागुअक्का शेरसाट, सुनीता सोनवणे, मीरा देशपांडे, रुपाली मोहिते, स्वाती माने, युवसेना जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, हनुमान शिंदे, किरण तुपे, रामेश्वर कोरडे व अक्षय ताठे उपस्थित होते। एक राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री, कलंकित राज्यमंत्री, त्यांनी स्वतःच्या आईवर डान्स बार चालू केला आणि जवळपास 22 महिला त्या ठिकाणी पकडल्या गेल्या। हे सगळं असताना सुद्धा मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही। मुख्यमंत्री का हतबल झाले हे मला या ठिकाणी विचारायचं, त्यांना इथून आपल्या सर्वांच्या मला याच्याकडे म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, आता महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे जोरदारपणे आंदोलन सुरू झालेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यात माननीय उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की हे आजच आंदोलन नाही, आता पूर्ण हे सतत आंदोलन हे सरकार जाईपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन हे करत राहू। मी या ठिकाणी हे सांगेल की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सर्वांना आंदोलन न्याय हक्क मिळवण्यासाठी आपण जोरदारपणे लढा, तर आपण हे लढत आहोत। आज या ठिकाणी जे प्रत्यक्ष आमच्या हे सगळ्यामध्ये अंबादास दानवेंच्या त्या संयोजनाखाली जे काही आता आपण पाहिलेलं आहे, जे बाटलीमध्ये, नोटामध्ये, पत्त्यामध्ये हे सगळं दाखवलं, ते सगळं जनतेने पाहिलं। आता हे सगळे ठिकठिकाणी आम्ही दाखवणार आहोत, म्हणजे जनतेला कळलं पाहिजे की हे काय चाललं। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना कळलं की हे काय चाललं, किती भ्रष्ट राज्यकर्ते, किती भ्रष्ट आहे।
किती भ्रष्टाचार करतात तरी मुख्यमंत्री काही बोलत नाही. आणि म्हणून त्या मुख्यमंत्र्यांना मी विचारू इच्छितो, तुम्ही पण याच्यात सामील आहात का, असं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतो. 70 वर्षाची एक वृद्धा फॉर्म 6 भरते. खरं तर फॉर्म 6 हा 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष जो पहिल्यांदा मतदार आहे त्याच्यासाठी आहे. अनेक मतदार हे वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे. असे अनेक कारणं देऊन मतदार यादी फुगवली गेली होती आणि हे मतदार सगळे भारतीय जनता पार्टीला मतदान करत होते. त्याचा भांडाफोड राहुल गांधींनी 4 दिवसापूर्वी केला आणि त्याचा जबाब विचारण्यासाठी आज त्यांनी संसद ते निवडणूक आयोग अशा पद्धतीनं मोर्चा ठेवलेला होता. 300 खासदार इंडिया आघाडीचे त्याच्यात जाणार होते, गेलेले होते, परंतु निमलष्करी दल आणून त्यांच्यावर कारवाई केली गेली. खरं तर 300 खासदार दिल्लीच्या रस्त्यावरून जाणं फार मोठी गोष्ट नाही. दिल्ली मोठी राजधानी आहे, रस्ते मोठे आहेत, परंतु हे सरकार या मोर्चाला घाबरलेलं आहे. या भूमिकेला उत्तर हे सरकार देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई होती. त्याचा निषेध शिवसेना संभाजीनगर जिल्हा इथं करते. इथं माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, माजी आमदार मान्य उदयभाऊ राजपूत, राजूजी राठोड, राजूजी वैद्य, विजयजी साळवे, महिला आघाडीच्या आमच्या औलवारताई, देवताई, दातारताई, राखीताई, पगारेताई या आमच्या महिला सुद्धा इथं आहेत. आणि या सगळ्यांच्या वतीनं शिवसेना संभाजीनगर जिल्हा या घटनेचा सुद्धा तीव्र निषेध करते. अशा पद्धतीनं या मतदार याद्या निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं बटीक झालेलं आहे आणि म्हणून त्याचा निषेध सुद्धा आम्ही निदर्शने करून इथं करत आहोत. शहरातील चंपा चौक ते जालना रोड या बहुचर्चित रस्त्यावरील मालमत्तांची टोटल स्टेशन सर्व्हे प्रक्रिया सोमवारी नगर भूमापन व मनपा नगर रचना विभागाच्या वतीने मोठ्या बंदोबस्तात सुरू करण्यात आली आहे. येत्या अनेक दिवसांपासून स्थानिकांचा विरोध व बंदोबस्त न मिळाल्यामुळे ही मोजणी प्रक्रिया रखडली होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुचर्चित दमडी महल ते जालना रस्ता विकास आराखड्यात मंजूर केलेला होता. 2002 मध्ये चंपा चौक ते जालना रस्त्याचं मुख्य डीपी प्लॅन मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. कलेक्टर ऑफिस पासून सरळ जालना रस्त्याला लागणारा हा मार्ग, या रस्त्यावरती अनेक लहान मोठे अतिक्रमण आहेत. हे काढून हा रस्ता मोकळा करण्यात येणार आहे. यासाठी या रस्त्यावरती असलेल्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी 2 वेळा नगर भूमापन विभागातर्फे प्रयत्न करण्यात आला होता, परंतु स्थानिकांचा विरोध झाल्याने ही मोहीम खंडित झाली होती. या रस्त्यावरती सुमारे 1000 पेक्षा अधिक मालमत्ता रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणार आहे. यामध्ये बहुतांश मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असल्याने त्यावरती 15 ऑगस्ट नंतर कारवाई करण्याचे निर्देश आहे. महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी मोठा पोलीस बंदोबस्त घेत नगर भूमापन व नगर रचना विभागाच्या वतीने सकाळी चंपा चौक येथून टोटल स्टेशन सर्व्हे सुरू करण्यात आला. दुपारी रेंगटीपुरा भागापर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. दुपारनंतर नागरी वसाहत सुरू होत असून त्यात भवानीनगर, दादा कॉलनी, दत्तनगर, कैलाशनगर होऊन जालना रोड पर्यंत टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. रोव्हरद्वारे मोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. मोजणीनंतर या ठिकाणी मार्किंग केली जाईल. बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी नंदनवन कॉलनी येथील नशेखोरांचा अड्डा बनलेल्या खुले रंगमंच येथे काही उपाययोजना करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली असून परिसरातील रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या समस्येवरती उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे. नंदनवन कॉलनी परिसरातील बिल्डर्स हाऊसिंग सोसायटी येथील डीपी जवळ रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग साचले असून यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तर सदर परिसरात असलेल्या खुल्या रंगमंचावरती नशेखोरांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. काही दिवसांपूर्वी या रंगमंचावरती गांजाचं सेवन करणाऱ्या नशेखोरांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्या नशेखोरांवरती कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली असून या ठिकाणी नशेखोरांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यावरती प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मी नंदनवन कॉलनी इकडचा नागरिक आहे. 1989 पासून मी इथं नंदनवन कॉलनीमध्ये राहतो. बिल्डर्स हाऊसिंग सोसायटी डीपी जवळचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आमच्या नागरिकांच्या बऱ्याचशा समस्या आहे. तुम्ही इथं मागं बघू शकता की इकडं खुलं रंगमंच आहे. मुलांना खेळायसाठी इथं जागा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, अवेलेबल नाही आहे लेकरांना खेळायसाठी. आणि विशेष म्हणजे इथं इतकी अडचण झालेली आहे की रोज नशेखोर पोरं इथं संध्याकाळच्या टायमाला दुपारपासूनच बसतात आणि खूप म्हणजे लेडीजला जाण्या येण्याला खूप त्रास झालेला आहे. इथून सर्वसामान्य नागरिकाला इथं त्रास झालेला आहे. आणि विशेष तुम्ही इथं बघू शकता मागं
कचऱ्याचं देखील काहीच नियोजन नाही. तर श्रीकांत सरांना, आयुक्त साहेब जे आपले महानगरपालिकेचे, यांना मी विनंती करतो की हे कचऱ्याचं नियोजन त्यांनी यावेळेस करावं आणि इथं मुलांसाठी प्लेग्राऊंड त्यांनी करावं अशी मी नम्र विनंती करतो. आणि हे जे रोज येऊन व्यसन करणारे जे मुलं आहेत ह्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मी महानगरपालिका आयुक्त आपले श्रीकांत सरांना मी विनंती करतो. आमच्या रोडची देखील दुर्व्यवस्था आहे, पाण्याची देखील आमच्याकडे भरपूर हाल आहेत. तर नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर, जसं इतर ठिकाणी त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे या ठिकाणी देखील त्यांनी ॲक्शन घ्यावी आणि लवकरात लवकर हा परिसर व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्यांनी करून द्यावा अशी नम्र विनंती करतो. विशेष म्हणजे मी सांगू इच्छितो की संध्याकाळच्या टायमाला इथं लेडीजला जाणे येणं खूपच कठीण झालेलं आहे. म्हणजे इथं अक्षरशः रोडवर मुलं मुली येऊन बसतात, काही म्हणजे लोक गांजा पीत बसतात, दारू पीत बसतात आणि जाणं येणं मुश्किल झालेलं आहे. तर पोलिसांची जर एक गस्त म्हणून ही गाडी इथं आली तर नक्कीच या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण होईल आणि इथं चांगल्या प्रकारे सर्वांना, नागरिकांना वावरता येईल. मला आता इथं 17 वर्ष झाल्यात. लिटरली प्रत्येक पावसाळा असा जातो की ह्या घाण वासामध्ये आमचा पावसाळा चालला आहे आणि आता पण तेच आहे. आणि इथं ॲक्च्युली इथं खुले रंगमंच आहे आणि तो रंगमंच मुलांच्यासाठी होता की मुलांची प्रोग्रेस व्हावी, पण त्याच्यातून उलटच काहीतरी होत आहे. सगळे मुलं, तरुण मुलं वगैरे, एजेड लोक येतात आणि ते काहीतरी वेगळे प्रकार इथं करतात, नशा वगैरे करतात. बॉटल्स दिसतात इथं बाहेर आम्हाला. संध्याकाळच्या वेळेस असं असते की आम्ही इथून जाऊ शकत नाही आणि अगदी म्हणजे असं झालं की अनसेफ झालं आहे. कितीतरी ऑटो इथं येऊन उभे राहतात, कोणत्या तरी वेगळ्याच गाड्या असतात, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे प्रकार घडत असतात. अशा याच्यात मुलांना इथून घेऊन जाणं आणि खूप अनसेफ वाटते. लिटरली इथं लाईट पण नाही आहे, तुम्ही बघू शकता इथे एक पण पोल दिसत नाही, लाईट नसतं, अंधार असतो. अंधारात काय 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 असे प्रकार घडत आहेत इथं आणि खरंच खूप अनसेफ वाटतं. इथनं जाताच येत नाही. आमच्याकडे एकच रोड आहे आणि तो रोड पण एवढा खराब आहे की तुम्ही बघू शकता, दुरवस्था आहे त्या रोडची. तर तुम्ही त्याच्याबाबत काय म्हणाल मग? जसं आपल्याला माहीत आहे की श्रीकांत सरांनी दावा केला की नशेचे ठिकाण दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, पण एकदा त्यांनी नंदनवन कॉलनीमध्ये व्हिजिट करावं आणि बघावं इथं कितीतरी कचरा डंप केलेला आहे, इथं कितीतरी लोक येऊन वेगवेगळे प्रकार करतायत. म्हणजे हा दावा करून पण जर असं घडत असेल तर सरांनी जरूर याची पाहणी करावी आणि काहीतरी याच्यावर तोडगा काढावा म्हणजे आम्ही व्यवस्थित राहू शकू. एक वुमेन म्हणून मला असं नेहमी फील होतं की हे खूप अनसेफ आहे इथनं जाणं येणं. मला असं वाटतं की खरोखर इथे पोलिसाची एक व्हॅनची एक व्हिजिट व्हायला हवी, कारण जेणेकरून त्यांना कळेल की या ठिकाणी काय चालू आहे. तरुण मुलं येतात, बसतात, दारू धिंगाणा करतात, जोरजोऱ्याने ओरडतात, रात्रीचं धिंगाणा करतात. तर खरंच या ठिकाणी एक पोलीसची व्हॅन किंवा एक राऊंड पोलीसचा झाला पाहिजे. बरोबर आहे. आत्ताच दोघीजणींनी सांगितलेलं आहे की इथे कचरा आहे आणि वेगवेगळे प्रकार या ठिकाणी चालतात. तर माझी पण हीच सरांना विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेण्यात यावी. इथे एक चांगला रोड आम्हाला देण्यात यावा, कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित लावण्यात यावं. त्याचप्रमाणे इथं खुलं रंगमंच आहे, त्याचं पण थोडं दुरावस्था झालेली आहे, ते पण त्यांनी व्यवस्थित करून तिथं मुलांसाठी काहीतरी खेळण्याची सोय करावी. मैं 7 ईयर से रह रही हूँ पिछले. सेफ जो सुनने में था कि सेफ है, अच्छा है बोल के हमने यहाँ पे ज़्यादा पैसे देके इन्वेस्ट किया है फ्लैट्स, और वो कुछ भी नहीं मिल रहा है अभी हमको. रोड्स ख़राब है, ये एरिया में पूरे मीन्स लोग आ रहे हैं, कुछ कुछ करके जा रहे हैं. बच्चों के लिए एकदम अनसेफ हो गया है. तभी बोला कि वहाँ पे एक प्लेग्राउंड बना देते तो हमारे लिए और सेफ हो जाता. ये जो कचरा है ये इतना डिफ़िकल्ट हो गया हमारे लिए. हम लोग पूरा नाक ऐसे बंद करके हमको जाना पड़ता है क्रॉस, या फिर रास्ता चेंज करके जाना पड़ता है. इतना डिफ़िकल्ट हो गया. मॉस्किटो से तो हम लोग इतने परेशान हैं. घर में सीनियर सिटीजन है, बच्चे हैं, तो ये ऐसे बीमारियाँ लेके हम ऐसे गंदगी में कैसे रह सकते हैं. लोगों की वो बॉटल्स लेके आते हैं, ग्लास लेके आते हैं, स्मोकिंग के सब चीज़ें लेके आते हैं और वो फुल ऑन लाविशली यहाँ बैठ के सब चीज़ें करते हैं. सर इट्स वेरी डिफिकल्ट फॉर अस टू मैनेज ऑल दिस थिंग. बच्चों के 100 सवाल होते, क्या कर रहे हैं वहाँ पे अंकल लोग. बच्चों को अलग समझाना पड़ता है. शाम में बच्चों को निकलने नहीं दे सकते कि इतना ज़्यादा मीन्स एक तरह से कहा जाए तो वो अल्कोहल रहता है, दारू का बॉटल्स रहते हैं, प्रॉपरली वहाँ पे बैठते हैं वो लोग, फन करते हैं. स्मोकिंग का तो यहाँ से वहाँ तक स्मेल रहता है. मीन्स हम लोग घर के हमारे फ्लोर पे चढ़ने तक भी स्मोकिंग का स्मेल रहता है. तो सोचो क्या होगा उस स्मोक में. और इतना रिस्की एरिया में हम लोग पैसिव स्मोकिंग कर रहे हैं, तो हमारे लिए भी कितना रिस्की है ये सारी चीज़ें. तो मेरा प्लीज़ आपसे ये विनंती है कि आप इस पर कोई एक्शन लीजिए और इसको हमको प्लीज़ सॉल्व करके दीजिए प्रॉब्लम. एकीकडे महानगरपालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातं, तर दुसरीकडे सदर महापुरुषांचे फोटो नंतर कचऱ्यात आढळून येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यामुळे थोर महापुरुषांबाबत मनपाला किती आस्था आहे याची प्रचिती येत आहे.
भारत देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून होऊन गेलेल्या थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात येतं। त्यासाठी त्या दिवशी महापुरुषांचे फोटो महापालिकेच्या कार्यालयातील पोर्चमध्ये लावला जातो। त्यावरती पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातं। मात्र जयंती आणि पुण्यतिथीनंतर त्या महापुरुषांचे फोटो चक्क कचऱ्यामध्ये ठेवले जात असल्याचं उघडकीस आलंय। महापालिकेच्या इमारतीच्या अंडरग्राउंडमध्ये कचऱ्यात महापुरुषांचे फोटो पडलेल्या अवस्थेत आढळून आलेत। थोर महापुरुष व क्रांती सेनानी यांच्या जयंती उत्सव मनपा प्रशासन मोठ्या उत्साहात साजरे करतात। पुढारी मंडळी आपल्या दालनात या थोर महापुरुषांचा फोटो प्रतिमा आपल्या दालनात लावतात। मनपात सध्या पदाधिकाऱ्यांच्या दालनाची नूतनीकरण सुरू असल्याने तेथील जुने महापुरुषांचे फोटो प्रतिमा काढून ते टप्पा क्रमांक 3 येथील पार्किंग मधील भंगारात टाकून दिले जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकीकडे महानगरपालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जात असल्याचा आव आणला जातोय, तर दुसरीकडे सदर महापुरुषांच्या फोटो नंतर कचऱ्यात आढळून येत असल्याचं धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। याच परिसरात देशी दारूच्या आणि अन्य नशेच्या वस्तू देखील आढळून आल्या आहेत। त्यामुळे थोर महापुरुषांबाबत मनपाला किती आस्था आहे याची प्रचिती येतच आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय। भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय। एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर। NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप।
अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे। मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी। आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे। रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे। MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे। घरासारखं जेवण मिळतं इथे। माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं। इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे। आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं। माझं नाव निलेश पाटील, मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो। मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे। दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने। घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं। मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ। मैं बिजनेसमैन हूँ, मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ। दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है। इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है, बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है। दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है, ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है। तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है। जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 9:05 ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले आहेत।
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये विभागीय आयुक्त पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त डॉक्टर आनंद गव्हाणे, अपर आयुक्त कुशालसिंह परदेसी, नगर रचना प्रभागाचे उपायुक्त देविदास टेकाळे यांच्यासह महसूल, पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, माहिती विभाग आदींसह विविध कार्यालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपस्थितांसाठी मंडप उभारणी करणं, मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता करणं, रंगरंगोटी, कुंड्या ठेवणं, पताका लावणं, गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांना उभं राहण्यासाठी चौकट रंगवणं, ध्वजस्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथकांची, बँड पथकांची नियुक्ती आदी बाबींचा आढावा घेत त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले आहे. अपर आयुक्त परदेशी यांनी विभागनिहाय माहिती असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात विश्वकर्मा वंशीय समाजाला सन्मानाने स्थान मिळावं यासाठी आगामी काळात समाजामध्ये जनजागृती होण्यासाठीच येत्या 17 सप्टेंबर रोजी वेरूळ येथे विश्वकर्मा वंशीय समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ यांनी खुलताबाद शासकीय विश्रामगृह येथे रविवारी एका पत्रकार परिषदेत दौऱ्या कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना केलंय. गेल्या 5 ते 10 वर्षापासून सातत्यानं वेरूळ या ठिकाणी खुलताबाद तालुक्यात हा मेळावा होतो आणि हा मेळावा इथंच का होतो की एक महत्त्वाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचणं फार अत्यंत आवश्यक आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये माघ शुद्ध त्रयोदशीला फेब्रुवारी महिन्यामध्ये विश्वकर्मा जयंती साजरी होत असते आणि विश्वकर्मा पूजन दिन हा 17 सप्टेंबरला पूर्ण देशभरात साजरा होतो. मग वेरूळ या ठिकाणी आपले जे वेद आहेत, पुराण आहेत, कारण न्यायालयानेही वेदाला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलेला आहे. त्यामुळे या वेदाच्या साक्षीने पुराव्यानिशी प्रभू विश्वकर्मा, ज्यांना भुवन विश्वकर्मा असं म्हणतो आपण, विश्वकर्माचे अनेक अवतार झाले, त्यामध्ये मूळ पुरुष जो आहे भुवन विश्वकर्मा यांचं अस्तित्व, यांचा पदस्पर्श वेरूळ या ठिकाणी झालेला आहे असं उल्लेख आहे. आणि या ठिकाणी जे जगामधलं अद्वितीय असं जे कन्स्ट्रक्शन आहे, ज्याला आपण कैलास लेणी किंवा वेरूळ लेणी असं म्हणतो, की ज्याचं शिखर आधी बांधण्यात आलं, त्याच्यानंतर दुसरा मजला, त्याच्यानंतर पहिला मजला आणि त्याच्यानंतर बेसमेंट, पाया, हे एक अद्वितीय जगामधलं असं ठिकाण कैलास लेणी आहे. देवगिरी राजाच्या काळामध्ये या महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवर जिथं जिथं विश्वकर्मा वंशीय समाज होता, विश्वकर्मा वंशीय समाज म्हणजे जो स्थापत्य कला, या कोरीव काम आहेत, मूर्तिकला आहे, ज्याच्यामध्ये ज्याला आम्ही म्हणत असतो की इंजिनिअरिंग लाईफ इन द ब्लड ऑफ विश्वकर्मा, विश्वकर्मा वंशीयाच्या रक्तात इंजिनिअरिंग असणारा हा विश्वकर्मा वंशी समाज यांनी जगातलं अद्वितीय स्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण केलं. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये विश्वकर्मा वंशीयांना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी जे न्याय हक्क मांडले, ओबीसी साठी जो लढा उभारला, त्या लढ्यामध्ये सातत्यानं उभं राहून आज येणाऱ्या काळामध्ये आमच्या मायक्रो ओबीसींना, आता राजकारणाचा आपण पत्रकारात मला पूर्ण ज्ञान आहे, येणारा काळ हा फक्त मायक्रो ओबीसीचा आहे. आता तुम्ही म्हणाल असं का बोलताय, तर मायक्रो ओबीसी हाच मतदार आहे जो तुमच्या विजयाचं पारडं बदलू शकतो. आतापर्यंत निवडणुकीचे निकाल मतदान होत असते 60%, 70%, 67%, 42%, 50%. जो उरलेला जो भाग आहे 100% मधला, हा जो हाईड वोटिंग आहे, हा जो मतदान आहे, हे मतदान मायक्रो ओबीसीचं मतदान आहे. आणि हा मायक्रो ओबीसी मतपेटीपर्यंत नेल्यानंतर या संघटनेच्या जनजागृती अभियानातून, या मेळाव्यातून आम्ही मायक्रो ओबीसींना असा संदेश देणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या मतदानाच्या हक्काबद्दल जागरूक राहून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत,
मागच्या विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचं अस्तित्व दाखवून आमच्या अस्तित्वाची लढाई उभी करून समाज करणारा आमच्या अरुण भाऊंनी आता बोलताना सांगितलं. हे या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आमच्या सर्व समाज बांधवांना आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आपण वेरूळ या ठिकाणी 17 सप्टेंबरला सर्वांनी यावं. दरवर्षी येत असतात. प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण खुलताबाद पोलीस स्टेशनला चौकशी केली, तहसीलदारांना चौकशी केली, तर आम्ही या ठिकाणी आमचं उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठी जे काही लढाया, जो काही संघर्ष केला, याची नोंद तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय मुद्रणालयात स्थानिक शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेच्या वतीने गंगाधर जक्केवाड दादा यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलं. रेल्वे स्टेशन जवळील शासकीय मुद्रणालयात स्थानिक शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. या संघटनेत ज्येष्ठ असलेले गंगाधर जक्केवाड दादा यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांना बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अभिवादन केलं. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंत गावडे, सरचिटणीस योगेश राठोड, राज्य सरकारी जिल्हा मध्यवर्तीचे उपाध्यक्ष वसंत बागडे, माजी सरचिटणीस कैलाश जगताप, देवानंद लांडगे, मिलिंद जगताप, संदीप सातदिवे, संतोष साबळे, नारायण भालेराव, राजेश बाविस्कर, गणेश ढोके, व्यंकट आईटवार यांची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महायुती सरकारमधील कलंकित मंत्र्यांची लाज वाटली. संदर्भ शिवसेनेचे क्रांती चौकात महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन. कलंकित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केली मागणी. तर चंपा चौक ते जालना रस्त्यावरती टोटल स्टेशन मोजणी सुरू. नगर भूमापन व मनपा नगर रचना विभागाकडून कडक बंदोबस्तात सर्वे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.